सो हे एव्हरीवन, प्रेज द लॉर्ड. वेलकम बॅक टू द माय चॅनल. मी आहे आशिष गोळे आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. फर्स्टली जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे कोणते अपडेट्स तुम्ही मिस नाही करणार. तर इंस्टाग्रामवर पण फॉलो केलं तर लय भारी वाटेल, म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळेल. सो आजचा जो व्हिडिओ होणार होता तो गाईज आर्म्स वर्कआउटवरती होणार होता बिगिनरसाठी. पण अनफॉर्च्युनेटली काल जे मी शूट करत होतो आर्म्स वर्कआउटचे जे माझे सेशन होते तर त्या व्यवस्थित झालं नाहीत, किंवा तिथे व्यवस्थित फोकस आला नाही, व्यवस्थित लायटिंग किंवा व्यवस्थित अँगल झालं नाहीत. तर उगाच करायचा म्हणून करायचा नव्हता गाईज, केला तर चांगलाच करणार आहे. आर्म्सच्या वर्कआउटमध्ये म्हणजे ज्यामुळे माझे आर्म्स ग्रो झालेत. ॲक्च्युली ज्यावेळेसपासून मी ह्या स्प्लिटवरती स्विच केले 4 डे स्प्लिटवरती, तर माझ्या आर्म्समध्येच म्हणा किंवा शोल्डरमध्ये, लेग्समध्ये खूप सारे बदल मला दिसून आल्यात. तर कधी कधी विचार येतो की पुश पुल लेग्स पण ट्राय करा, पण कधी कधी वाटते नको. तर करणार आहे एक दिवस ट्राय, 1-2 आठवडे पुश पुल लेगचे जे वर्कआउट आहेत ते. कारण आजपर्यंत मी पुश पुल लेग कधी ट्राय नाही केला, डबल मसल ट्राय केला. मी चेस्ट ट्रायसेप, बॅक बायसेप आणि लेग शोल्डर अशी जी स्प्लिट होती ती मी पहिला फॉलो करायचो, किंवा त्याच्या आधी मी सिंगल मसल मारत होतो. पण लास्ट 5 to 6 months मी 4 डे स्प्लिटवरतीच आहे. त्यामुळे मला भरपूर चेंजेस दिसून आले आहेत, किंवा डाएटवरती पण माझा थोडाफार प्रॉपर फोकस असतोय. पहिला तसं नव्हतं, पहिला मी करायचं पण करत होतो 2 वर्ष, त्यामुळं एवढी ग्रोथ मला दिसली नाही माझ्या बॉडीमध्ये. तर आता ऑलरेडी 6 वाजून गेले आहेत, आपल्याला दुकानात जायचं आहे शॉपमध्ये, नाहीतर पप्पा ओरडतात. झाली भरपूर वेळा असं. नंतर मग आपण निवांत नाईट वर्कआउटसाठी जाणार आहे 8 वाजता. सो आजचा जो आपला वर्कआउट असणार आहे तो लेगचा वर्कआउट असणार आहे. सो मी लेगसाठी आज स्क्वॉट्स घेणार आहे. आज PR ट्राय करणार आहे मी माझा. लास्ट टाइम मी 120ला 3 reps गेलेले, तर आज बघा वाढवायचा विचार करावा लागले. आणि त्यानंतर मग लेग एक्सटेन्शन, हॅमस्ट्रिंग आणि काव्स, आणि बघा लंजेस घेतले तर ॲड करणार, नाहीतर बघा काय विषय होते. सो आता फटाफट जाऊया आणि आपण चेंज करून पहिला दुकानात जाऊया, नंतर मग निवांत वर्कआउटसाठी जाऊया.
गायचं आता ऑलमोस्ट 11 वाजत आल्यात आणि आज खूप वेळ झाला आहे मला वर्कआउटवरून यायसाठी. म्हणजे मी 10:15 आलो आहे वर्कआउटवरून. तर आजचा जो वर्कआउट होता तो लेगचा होता. तुम्ही जसं बघितलं तसं आजचा जो माझा पी आर होता तो 130चा होता. मी ॲक्सेप्ट केलेलं 140. बट काय विषय ना, आपण नेक्स्ट टाईम कवर करूया. जसं तुम्हाला लास्ट मी 120चा मारलेला. पण त्यांनी एक प्रिकॉशन घ्यायला सांगितले की ओमकारदांनी, जे प्रोफेशनल ॲथलीट आहेत, प्रोफेशनल बॉडी बिल्डर, त्यांनी सांगितले की नी बँड असते की नी बँड, मला पण माहीत नाही ते काय, त्याचा उच्चार कसा आहे, पण ते यूज करायला सांगितलं आहे प्रिकॉशनसाठी. कारण समजा मी जास्त वेट मारत असेल तर ते नीला कोणतीही इंजुरी होऊ नये म्हणून त्यांनी ते सांगितलं यूज करायला. आणि जर तुम्हाला पॉवर लिफ्टर व्हायचं असेल किंवा तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला पॉवर लिफ्टर व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा ही प्रिकॉशन बाळगा. आणि मेन म्हणजे काही डायनॅमिक स्ट्रेचिंग, डायनॅमिक वॉर्मअप सगळा करून घ्या स्क्वॉटच्या आधी किंवा लेग्स किंवा डेडलिफ्ट मारताना. कारण जर तुम्हाला इंजरी फ्री राहायचं असेल तर. आणि मला त्यांनी अजून एक सांगितले कार्डिओ ॲड करायला डेली. मी डेली कार्डिओ करत नाही, तर त्यांनी आता ते सांगितले ॲड करायला. सो सगळं आता वर्कआउट रुटीनमध्ये ॲड करायला पाहिजे. स्ट्रेचिंग, कार्डिओ. स्ट्रेचिंग केल्यावर जरा भारी वाटते सोडा. तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.